नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी आपण 4 भागामधनं सुविचाराचं महत्त्व समजून घेतो आहोत आणि हे सुविचार आपण यासाठीच पाहतो आहोत की चांगले विचार जर आपण करायला गेलो तर आपलं आचरणही चांगलं बनतं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. एकूण 4 भागामध्ये आपण 80 सुविचारांचा विचार यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आज आपण 81वा या ठिकाणी विचार मी आपल्या समोर या जो सुविचाराचा 5वा भाग आहे त्या भागामध्ये 81व्या सुविचारापासून पुढचे विचार आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आता यामध्ये पहिला जो या ठिकाणी आज आपण सुविचार पाहणार आहोत तो हा की या 3 गोष्टी देत राहा. माणसानं आयुष्यामध्ये 3 गोष्टी द्यायला शिकलं पाहिजे. आता कोणत्या कोणत्या 3 गोष्टी दिल्या पाहिजेत तर एक, आपण इतराला मान द्यायला शिकलं पाहिजे, इतरांना ज्ञान द्यायला शिकलं पाहिजे आणि इतरांना दान द्यायला शिकलं पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो की आम्हाला कोणी मानच देत नाही. आपण जोपर्यंत गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण म्हणतो की नाही, त्या पद्धतीनं आपण मान द्यायला शिकलं पाहिजे, ज्ञान द्यायला शिकलं पाहिजे आणि दान द्यायला शिकलं पाहिजे. माणसाचे सगळ्यात महत्वाचे गुण जर काय असतील तर या 3 गोष्टी आपण द्यायला शिकल्या पाहिजेत. आपण अलीकडच्या काळात माणसाचा स्वभाव फक्त घ्यायचाच आहे, द्यायचा नाही आहे, परंतु हा सुविचार असं सांगतो की नाही, आपण या 3 गोष्टी द्यायला शिकलं पाहिजे. आणि जी माणसं या प्रकारे देत असतात ना, तीच माणसं खऱ्या अर्थानं मृत्यूनंतरही जिवंत राहतात. आणि म्हणून या ज्ञान, दान आणि याचबरोबर मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. आता पुढे काय म्हणतात पुढच्या विचारामध्ये बघा, समाजाकडून पुष्कळ त्रास झाला असला तरी समतोल गमावून उच्चारलेला एकही शब्द ज्ञानदेवांच्या संपूर्ण लिखाणामध्ये सापडत नाहीये. माऊली आपण ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतो. माऊली ही आईपेक्षाही मोठी पदवी आहे. आई निश्चितपणे लेकराबद्दल तिच्या अंतःकरणात प्रेम असतं, परंतु केवळ आपल्या लेकराबद्दलच असतं, इतरांच्या लेकराबद्दल असतच नाहीये. परंतु माऊली ती असते की जगातली सगळीच माणसं तिच्यासाठी लेकरासारखी असतात. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हटलं. माऊली आपल्या लेकरानं किती जरी त्रास दिला तरी लेकरानं त्रास दिला असं कधीच म्हणत नाहीये. तसं ज्ञानेश्वर माऊलींना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही 20-22 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं, या आयुष्यामध्ये किती लोकांनी किती किती प्रकारचा त्रास दिला, परंतु या त्रासाचा कुठेही चकार शब्द त्यांच्या एकूण साहित्यामध्ये, मग तो हरिपाठ असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, त्यांच्या विविध प्रकारचे अभंग असतील, तर कुठेही मला या समाजानं त्रास दिला, मला त्रास झाला असं कुठेही म्हटलेलं नाहीये. मला असं वाटतं की हेच खरं तर माऊलीत्व माऊलींच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याच्यातला एखादा गुण, एखादा कण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उतरवता येईल का, यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा की विद्यार्थ्याने मनाला मोकाट सोडणं योग्य नसतं. विद्यार्थी जीवन हे बंधनामध्ये असलं पाहिजे. म्हणून तर आपल्याकडं प्रभू रामचंद्र असतील, प्रभू श्रीकृष्ण असतील, हे गुरुकुलमध्ये गेलेले आहेत तिथं शिक्षण घेण्यासाठी. कारण तिथं जाऊन शिक्षण घेतल्याशिवाय आणि आपल्या मनावर बंधन आणल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं विद्या प्राप्त होत नाहीये. आणि म्हणून विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे तर आपलं मन मोकाट राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यानं स्वतःशी कठोर झालं पाहिजे. आता कसं आहे, स्वतःशी कठोर झालं पाहिजे म्हणजे वेळेतच उठणं, वेळेतच अभ्यास करणं, वेळेवरच जेवण करणं, वेळेवरच झोपणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कठोरता आपल्या मनामध्ये आणली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे कठोरता याचा अर्थ शिस्त. आपण त्या मनानेच आपल्या मनाला शिस्त लावण्याचं काम विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यानं केलं पाहिजे. कोंडलेला मनुष्य हवेसाठी, कोंडलेला मनुष्य कशासाठी प्रयत्न करत असतो? हवेसाठी प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटतं की केव्हा एकदा मला हवा मिळेल, केव्हा एकदा मला हवा मिळेल. कोंडलेला माणूस हवेसाठी, बुडणारा माणूस काठावर कधी येता येईल आणि मला कधी या पाण्याच्या बाहेर जाता येईल, ठीक आहे ना. बुडलेला माणूस काठासाठी प्रयत्न करतो, तसंच विद्यार्थ्यांनी ज्ञानासाठी तडपडलं पाहिजे. आपण जर अनुभव घेतला नसेल तर जरूर अनुभव घेऊन बघा.
की जर आपला श्वास कोंडला तर आपण तो श्वास मोकळा करण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी, श्वास घ्यायची जर बंदी आली आणि आपल्याला श्वास घेताच येत नसेल तर श्वास कसा घेता येईल यासाठी आपली किती तळमळ चालू असते की नाही? किंवा एखादा माणूस बुडाला तर त्या पाण्यातनं वर येण्यासाठी, काठाला जाण्यासाठी त्याची किती तळमळ चाललेली असते. तितकी तळमळ विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये विद्यार्जन करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठीची असली पाहिजे. आणि अशी तळमळ जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तरच विद्यार्थी खऱ्या अर्थानं त्याला जे काही ध्येय प्राप्त करायचं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा त्याला ते ध्येय प्राप्त करता येत नाहीये. पुढे काय म्हटलंय बघा, शत्रू निर्माण व्हायला आपल्या कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत असतात. जगामध्ये ज्या ज्या लोकांना शत्रू निर्माण झालेले आहेत ना, वैरी निर्माण झालेले आहेत ना, ते आपल्या कृतीनं कमी आणि आपल्या भाषेनं जास्त झालेले आहेत. म्हणून तर माऊलींची एक ओवी ज्यावरती मी माझ्या युट्यूबवरती फार विस्तारानं बोललेलो आहे. माऊली त्यामुळेच म्हणाले की साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोललं पाहिजे तर अमृताचं बोललं पाहिजे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी असं संतांनी सांगितलं. म्हणून आपल्याला जे शत्रू तयार होतात की नाही, ते शत्रू आपल्या कृती नंतर घडत असेल तर जास्तीत जास्त आपल्याला जे शत्रू घडतात ते कशामुळं, तर आपण त्या पद्धतीचं बोलतो आणि बोलण्यामुळेच अनेक युद्ध घडलेली आहेत, अनेक शत्रू निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून आपण बोलण्यावरती निश्चितपणे ताबा ठेवला पाहिजे किंवा जास्तीत जास्त चांगलंच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा मौन सर्वार्थ साधनम, मौन राहणं त्यापेक्षा कधीही चांगलं. हा विचार देखील आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की कलाटणी देणार आहे आणि म्हणून या विचाराकडे देखील आपण पाहिलं पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा की गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जगणं केव्हाही उत्तम. बरीच अशा वस्तू आपण बघतो की त्या गंजून जातात. काही माणसांचं जीवन सुद्धा असंच गंजून जातं, काहीच करत नाहीत, निव्वळ आळसामध्ये जीवन घालतात. खाणे, झोपणे, कोणाच्या तरी निंदानालस्ती करत बसणे, आलेला दिवस असाच निघून जातो. तर या ठिकाणी काय म्हटलंय की असं आपण करायचं नाहीये. लक्षात आलं का की असंच पडून राहून गंजण्यापेक्षा मला असं वाटतं, तो म्हणतात की काम करून झिजणं कधीही चांगलं. कारण झिजण्यामधून जे तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यातनं काही ना काहीतरी तुमच्या पदरामध्ये, समाजाच्या पदरामध्ये काहीतरी तुम्ही देऊन झिजलेले आहात. ते झिजणं वाया गेलेलं नाहीये, गंजणं मात्र वाया जातं. कारण गंजण्यामुळे एक तर आपणही गंजून जातो आणि आपल्या गंजण्याचा इतरांना देखील त्रास होतो. म्हणून इतरांना त्रास होईल असं गंजण्याचं जीवन जगण्यापेक्षा आपण झिजण्याचं जीवन जगलं पाहिजे. आपापल्या पद्धतीनं आपल्याला जे काही इतरांच्यासाठी झिजता येईल तो झिजण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा संदेश, हा सुविचार आपल्या समोर ठेवताना आपण पाहतो. आता पुढे काय म्हटलंय, पुढचा सुविचार काय म्हणतो बघा, चांगला शेजार आपल्या घराची किंमत दुप्पट करत असतो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की घर कुठं बांधायचं, तर याच नगरामध्ये, या कॉलनीमध्ये घर असावं रे बाबा. आपण बघतो काही कॉलनींच्या मध्ये घराची किंमत किंवा प्लॉटची किंमत ही जास्त असते आणि काही नगरांच्या मध्ये त्याच प्लॉटची किंमत कमी असते. कारण काय, त्याचं कारण एकच आहे की तिथे आपला शेजारी असणारी जे लोक आहेत त्यांच्या स्वभावावरती मला असं वाटतं की आपल्या घराची, आपल्या प्लॉटची किंमत ठरत असते. शेजारी जर चांगले असतील तर निश्चितपणे आपला घराची किंमत दुपटीनं वाढते आणि शेजारी जर खराब असतील तर आपल्या घराची देखील किंमत कमी होते. अरे 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 तिथं राहता तुम्ही, अब्बा. यावरून आपली देखील अशी किंमत होते की अशा बेकार शेजाऱ्याच्या शेजारी राहतो म्हणजे याच्यात सुद्धा काहीतरी बेकार गुण असले पाहिजेत, असाही एखादा अप्रत्यक्षपणे संदेश जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्या घराची किंमत ही आपल्या शेजाऱ्याच्या घरावरून वाढत किंवा कमी होत असते. त्यामुळं शेजार देखील अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळं शेजार धर्म, आपल्या शेजारी कोण असणार आहेत याचा विचार देखील आपण केला पाहिजे असं या ठिकाणी या सुविचारातनं त्यांना सांगायचं आहे. चांगल्या तानसेनाला तितक्याच तोला मोलाचा कानसेन हवा असतो. मला काय म्हणायचंय की गाणारा खूप चांगला आहे
परंतु ऐकणाऱ्या श्रोत्याला त्या गाण्यातलं काहीच कळत नाहीये, तर मग त्या गाण्याचा काही फायदा आहे का? त्या गाण्याला किंमत केव्हा येईल? जेव्हा ऐकणाऱ्या जर तयार असेल तर. म्हणून असं म्हटलं की तानसेन आणि श्रोत्यासाठी कानसेन असं म्हटलंय. म्हणून माऊली असं म्हणाले की तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. किंवा माऊली असं म्हणले की अहो चंद्रकांतूत द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतने वीन. माऊलींच्या या ओव्यांच्या वरती मी माझ्या युट्यूबवर श्रोत्यांचं महत्व विस्तारानं वर्णन केलेलं आहे आणि वक्त्याबद्दल देखील मी विस्तारानं माझ्या युट्यूबवरती बोललेलो आहे. इथं मला एवढंच या सुविचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की हा सुविचार असं म्हणतो की जेवढा तानसेन महत्वाचा आहे, म्हणजे गायक जितका महत्वाचा आहे, कारण बिरबलांच्याकडं जे काही नवरत्न होते त्यापैकी तानसेन एक होता, म्हणून तानसेनाचं उदाहरण, तो उत्कृष्ट गायक होता, संगीतज्ञ होता, म्हणून त्याचं नाव इथे घेतलेलं आहे. म्हणजे गायकाच्या अर्थानं तानसेन आलेला. आणि कानसेन म्हणजे कानानं पक्का, म्हणजे त्याची आवड असणारा जर असेल, संगीताची कोणतीही कला सादर करणारा आणि ऐकणारा दोघांचे विचार जर जुळत असतील तरच त्या गोष्टीला महत्व आहे, अन्यथा त्या गोष्टीला काहीही महत्व नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलं बघा की चंदन आणि वंदन दोन्हीही मनाला सतत शीतलता देत असतात. आपल्या मनाला शीतलता देण्याचं काम कोण कोण करतं? एक तर चंदन करतं आणि दुसरं वंदन. वंदन म्हणजे नम्रता. वंदन म्हणजे आपल्या अंतःकरणामधून इतरांच्या बद्दलचं स्नेह प्रेम व्यक्त होणं. या दोन्हीही गोष्टीतनं आपल्या मनाला काय मिळते? तर सतत शीतलता मिळत असते, म्हणजेच गारवा मिळत असतो. म्हणजेच आपल्या मनाला काय मिळतं? तर एक प्रकारचा आनंद मिळतो, एक प्रकारचं सौख्य मिळतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी वंदनाला महत्व दिलं पाहिजे. आता चंदनाचा तर मुळातच स्वभाव आहे की त्याच्याकडं थंडावा आहे, परंतु माणसानं चंदनाचा हा गुण आपल्या आयुष्यामध्ये उतरविला तर आपण देखील या ठिकाणी कसे बनू शकतो? तर निश्चितपणे आपलं मन देखील आपण स्थिर आणि शांत बनवू शकतो, असं त्यांना म्हणायचंय. चंदन आणि कोळसा आपल्याजवळ असला तरी काय उगाळायचं हे आपणच ठरवायचं आहे. चंदनही आपल्या जवळच आहे आणि कोळसाही आपल्या जवळच आहे. आपण या दोघांच्या पैकी कशाला उगाळायचं हे कोणाच्या हातामध्ये आहे? माझ्याच हातामध्ये आहे ना. मी ठरवायचं की चंदन उगाळायचंय की कोळसा उगाळायचा आहे. चंदन उगाळलं तर त्याच्यातनं मी जिथं समजा माझ्या कपाळाला लावलं, जिथं कुठं मी चंदन लावेल तर थंडावा प्राप्त होईल, उलट माझं सौंदर्य वाढेल. परंतु मी जर कोळसा उगाळला तर एक तर जिथं मला लावायचं आहे तिथलं सगळं शरीर काळं होईल, हात उगाळणाऱ्यामुळं हातही काळे होतील. म्हणून आपण ठरवायचंय की आपल्याच हातामध्ये चंदनही आहे आणि आपल्याच हातामध्ये कोळसाही आहे. चंदनाला उगाळायचंय म्हणजे वापर करून घ्यायचा आहे का कोळशाचा वापर करून घ्यायचा आहे, हा विचार आपण करायचा आहे. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुविचारही करता येतात आणि कुविचारही करता येतात. आपण कशा पद्धतीचा विचार करणार आहोत हे आपल्या हातामध्ये आहे, असं या ठिकाणी इथे आपल्याला म्हणायचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा की पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक होय. यापूर्वी देखील आपल्याला मी सांगितलं एका सुविचारामधनं की रत्नापेक्षा देखील, माणिक रत्नापेक्षा देखील ग्रंथ महत्वाचे आहेत, पुस्तक महत्वाचे आहेत असं आपण म्हटलं. कारण रत्न हे बाह्य सौंदर्य वाढवतील पण ग्रंथ आंतरिक सौंदर्य वाढवतात. हे आपण तिसऱ्या भागामध्ये सुविचाराचा मध्ये हा विचार पाहिलेला आहे. इथे देखील काय म्हटलंय बघा की पुस्तकाचं महत्व विशद करत असताना असं सांगितलंय की कुठल्याही देशाच्या संस्कृतीचं मस्तक, संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा भाग जर काय असेल तर त्या संस्कृतीमध्ये असणारी पुस्तकं. एखाद्या देशाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे, अनभिज्ञ देश आहे, एखाद्या संस्कृतीचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे, तिथली खाद्य व्यवस्था कशी होती, तिथली संगीत व्यवस्था कशी होती, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था जर आपल्याला पाहायच्या असतील तर आपण त्या कशा पाहू शकतो? तर त्या संस्कृतीमध्ये लिहिली गेलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या वाचनातनच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळवता येतात. आणि म्हणून संस्कृतीसाठी पुस्तक हे मस्तक आहे,
ही गोष्ट आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे, किंवा हा सुविचार या प्रकारचा विचार आपल्यासमोर ठेवतो. पुढे काय म्हटले बघा, सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा. सद्गुणांच्या साठी आपण दुसऱ्याकडे बघितलं पाहिजे आणि दुर्गुणांच्या साठी मात्र स्वतःवर नजर ठेवली पाहिजे की आपल्याकडनं काय चुकतंय आणि हे चुकत असेल तर त्याच्यातनं आपल्याला बाहेर कसं पडता येईल, त्याच्यातनं आपल्याला काय कसं मिळवता येईल, या प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून सद्गुणांच्या साठी जसं की एखादा भ्रमर असतो, भुंगा असतो बघा, प्रत्येक फुलातनं काय मकरंद घेण्याचा प्रयत्न करतो, तसं माणसानं प्रत्येकाकडे असणारे सद्गुण वेचले पाहिजेत, आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून असं म्हटलंय की सद्गुणांच्या साठी इतरांच्याकडे बघा आणि दुर्गुणांच्या साठी मात्र काय केलं पाहिजे, तर स्वतःवरच नजर ठेवली पाहिजे की आपल्यातनं काय काय चुका होत चाललेल्या आहेत, त्या चुका होणार नाहीयेत याची काळजी निश्चितपणे आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की सद्गुणांच्या साठी इतरांच्याकडे बघायचंय आणि दुर्गुणांच्या साठी आपण आपल्यावरच करडी नजर ठेवून हे दुर्गुण कसे घालवता येतील यासाठीचा प्रयत्न करायचा आहे. पुढे काय म्हणतात, धर्म म्हणजे दुसऱ्यांच्या भावना ओळखायला शिकणं. धर्म म्हणजे दुसरी तिसरी कोणतीच गोष्ट नाहीये, तर धर्म याचा अर्थ असा की इतरांच्या भावना ओळखायला शिकायचंय आपण, इतरांचेही सुख दुःख पाहणं आणि त्यांच्याशी एकरूप होणं होय. धर्माची व्याख्या आपण खरं तर इतक्या विशाल पद्धतीनं पाहिली पाहिजे, परंतु अलीकडे आपण धर्म म्हटलं की एखाद्या धर्मामध्ये जन्म झाला की त्यालाच आपण धर्म म्हणून बसतो आणि मग माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ, यावरून मग एकमेकांच्या मध्ये वितंडवाद नवे भांडणे दुःख होत असताना आपण पाहतो आहोत. परंतु हा सुविचार असं सांगतो की धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणं म्हणजे धर्म आहे. दुसऱ्याच्या भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत की आणि ज्याला ओळखता येतात तो खऱ्या अर्थानं धार्मिक माणूस आहे. इतरांचं सुखदुःख आपल्याला पाहता आलं पाहिजे. मला सुख झाल्यानंतर जसा आनंद होतो तसं दुसऱ्याच्या सुखाने देखील मी सुखी झालो पाहिजे. मला दुःख झाल्याच्या नंतर जसा मी दुःखी होतो तसा मी इतरांच्या दुःखाने देखील दुःखी झालो पाहिजे. आणि या गोष्टींच्यासाठी एकरूप होणं अत्यंत महत्वाचं आहे, असा विचार या ठिकाणी हा सुविचार आपल्यासमोर ठेवताना दिसतो. पुढे काय म्हटलंय बघा, अत्तर लावताना लावणाऱ्याच्या ही हातास लागतं. अत्तर परफ्यूम म्हणतो आपण त्याला. अत्तर आपण जेव्हा इतरांना लावतो तेव्हा लावणाऱ्याच्या देखील हाताला लागतं की नाही. सुखाचंही तसंच आहे, दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळतं, दुसऱ्याला दुःख देताना ते आपल्यालाही मिळतं. या सुख आणि दुःख दोघांच्या साठी देखील हा नियम आहे. आणि म्हणून काय करायचं आपण, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा, कारण इतरांना सुख देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्यालाही त्या सुखातला काही भाग आपल्याही आयुष्यामध्ये येतो. आणि आपण जर इतरांना दुःख देण्याचा प्रयत्न केला तर काही भाग आपल्याला दुःखाचा भोगावा लागतो. म्हणून अत्तराप्रमाणे काय करायचं, इतरांना सुगंधित करण्याचं काम जसं अत्तर करतं तसं इतरांना सुखी करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. हा विचार आपल्याला अत्यंत महत्वाचा मला असं वाटतं की सुविचार इथे आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे काय म्हणतात, जिभेला हाड नसतं पण दुसऱ्याची हाडे मोडण्याची साठी ती समर्थ असते. आपण म्हणतो की यार तुझ्या काही जिभेला हाड आहे की नाही, काय बोलतो तू. माहिती आहे आपल्याला की जिभेला हाड नसतं, परंतु दुसऱ्याची हाडं मोडण्याची साठी ती समर्थ असते. किंवा जीभ बिना हाडाची जीभ जर नको ती बोलून गेली तर आपल्या अंगामध्ये एकही हाड शिल्लक राहणार नाही. इतका मोठा पराक्रम ती करू शकते. म्हणून हाड नाही म्हणून जिभेचा कसाही वापर करायचा नाही आहे. कारण जिभेला जरी हाड नसलं तरी इतरांचे हाडं मोडण्याची किंवा आपले हाडं मोडण्याचा पराक्रम ती जर चुकीच्या पद्धतीनं हाड नसलेली जीभ वापरली तर होऊ शकतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी जिभेचा म्हणजेच बोलण्याचा, जिभेचा चांगला वापर करायला शिकलं पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा विचार हा सुविचार आपल्याला सांगतो. जो नेहमी रडतो तो दुसऱ्याला काय हसवणार. म्हणून कधीही आपण इतरांच्याकडे रडत बसायचं नाहीये. माणसं सहज म्हणतात जाऊ दे त्याच्याकडे कशाला जात आहे, तो नेहमी रडत असतो.
आणि असा रडणारा माणूस आपल्याला काय हसवणार आहे आणि आपल्याला काय सल्ला देणार आहे आणि आपल्याला काय दिशादर्शन करणार आहे. म्हणजे आपलं रडणं हे किती चुकीचं आहे बघा. आणि म्हणून जो स्वतः रडतो की नाही तो दुसऱ्याला हसवू शकत नाहीये. आणि म्हणून आपण रडणं बंद केलं पाहिजे, लढायला शिकलं पाहिजे. आपण जर हसायला लागलो तर इतर लोकही आपल्या संगतीमध्ये येतात आणि आपल्यातही पॉझिटिव्हिटी वाढायला लागते. त्यासाठी रडणाऱ्याच्या जवळ कोणी येत नाहीये. एक तर लढणाऱ्याच्या जवळ येतात, नाहीतर हसणाऱ्याच्या जवळ येतात. आणि म्हणून आपण लढायला आणि हसायला शिकलं पाहिजे. हा संदेश इथे अत्यंत महत्वाचा आहे. डोळे हे ज्ञानाचे मंदिर आहेत, तेथे कचरा साठवू नका. डोळे हे कशाचे मंदिर आहेत तर इथं म्हटलंय की ज्ञानाचं मंदिर आहे. मी आत्ताच यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोळसाही आपल्या जवळ आहे आणि चंदनही आपल्या जवळ आहे. त्याचा वापर कसा करायचा आपण ठरवायचंय. बरोबर आहे की चाकू आपल्या जवळ आहे, तो एखाद्याला भोसकण्यासाठी मारण्यासाठी वापरायचा आहे की ते एखादा पदार्थ कापण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे, वस्तूसाठी करायचा आहे, ते आपल्याला ठरवायचंय. त्या पद्धतीनं डोळे आपल्याला जे ईश्वरानं त्या निर्मिकानं दिलेले आहेत त्या डोळ्याचा वापर ज्ञान मंदिर किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी, सद्गुण प्राप्त करण्यासाठी करायचा आहे का त्या डोळ्याचा वापर कचरा म्हणजेच दुर्गुण आपल्या अंगी बनवण्यासाठी करायचा आहे, हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. आणि इथे आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण या डोळ्याचा वापर सद्गुण साठवण्यासाठी, महामानव बनण्यासाठी, ज्ञानाचं मंदिर उभा करण्यासाठी या डोळ्यांचा वापर केला पाहिजे. कचरा साठवण्यासाठी म्हणजेच दुर्गुणांची श्रीमंती वाढवण्यासाठी याचा वापर करायचा नाहीये. हा अत्यंत महत्वाचा विचार, हा सुविचार आपल्यासमोर ठेवतो. पुढे म्हटलं की थोरांच्या संगतीत शूद्रही महात्मा बनतो. थोर लोक जे असतात ना तर त्यांच्या संगतीमध्ये शूद्र माणूस देखील महात्मा बनतो. म्हणून संगत अत्यंत महत्वाची आहे. जसं गटारातलं पाणी गंगेला जाऊन मिळालं की ते पाणी, गटारातलं पाणी सुद्धा काय होतं तर गटारातलं पाणी सुद्धा गंगेत गेल्यानंतर पवित्र मानलं जातं. कोणी असा विचार करत नाहीये की पाणी गटारातून आले, कारण गंगेमध्ये मिळाल्यानंतर ते गंगेचंच जळ होऊन जातं. लक्षात आलं का? आणि त्याचं पावित्र्य वाढतं, त्याचं मोठेपण देखील वाढतं. म्हणून आपण संगत अत्यंत महत्वाची आहे. संतांनी सांगितलं की ढेकानाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. म्हणजे असं म्हणतात की एवढा मोठा किमती हिरा कशानंच फुटत नाही, पण ढेकणाची संगती लागली तर तो हिरा एकदम वितळून जातो. त्या पद्धतीनं अनेक लोक वाईट संगतीमुळं, तुम्हाला माहिती आहे की चांगले असलेले वाया गेले आणि जे की वाईट संगतीमध्ये होते, वाईट कामं करत होते, परंतु चांगल्याची संगत लाभली आणि त्यांचं आयुष्याचं सोनं झालं. आपल्याला नारदाचं आणि वाल्याचं उदाहरण माहिती आहे की वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले कारण संगत नारदाची लाभली. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे की आपण संगत कुणाची करतोय. थोरांच्या संगतीमध्ये गेला तर जसं नालीचं पाणी गंगेच्या सहवासात गेलं की त्याला गंगेचं महत्व प्राप्त होतं, त्या पद्धतीने आपण या गोष्टी करणं महत्वाचं आहे. आनंदाचा गुणाकार करावा व दुःखाचा भागाकार करायला आपण शिकलं पाहिजे. या प्रकारचा देखील विचार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. मला असं वाटतं की असे काही आपण विचार महत्वाचे आहे. वृद्धांचा शुभ्र केसात अनुभवाचे शुद्ध ज्ञान असतं. एखाद्या माणसाचे केस पांढरे झालेले त्याचा अर्थ त्याला काही कळत नाही असं नाहीये, तर ते अनुभवानं झालेले असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि शेवटचा सुविचार आपण या ठिकाणी पाहून या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. 100वा सुविचार आहे, संस्कृती म्हणजे प्रकृती आणि विकृती यांना दिलेली योग्य आकृती आहे. संस्कृती कशाला म्हणायचं? संस्कृती म्हणजे प्रकृती आणि विकृती यांना दिलेली योग्य आकृती आहे. ही देखील आपण संस्कृतीची महत्वाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपण या सुविचाराच्या अनमोल विचारातल्या 4थ्या भागामध्ये पाहून आज आपण याच ठिकाणी थांबूया आणि पुनश्च एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे भेटूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.